श्री संत बाळूमामा प्रसन्न. बाळूमामांची आज आज्ञा आहे की जर का तुम्ही आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर बाळूमामांची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास वाऱ्याच्या वेगाने निघून जातील आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. अरे बाळा, तुझ्याजवळ खूप काही आहे. आज मी या सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहे. म्हणून आजचा हा संदेश न टाळता जर ऐकलास तर नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. अरे बाळ, तुझं दुःख कायम राहणार नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. अरे जीवनात नातं निस्वार्थी असेल तर त्याचं मोल करू नकोस आणि ते होणार पण नाही. अरे झाडांना सावली विकताना तू बघितलेस का कधी? त्यांना फक्त निस्वार्थी प्रेमच माहीत असतं. अरे बाळ, तू बघितलास का कधी संकटांना भेदभाव करताना? तो सर्वांसाठी समानच असतो. मग तू आनंदात असताना त्यांना का आनंद वाटत नाही? अरे बाळ, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच तुला खंबीर राहायला शिकवतात. मग तू का म्हणतोस की मी काहीच शिकलो नाही? माझ्या बाळा, तू तुझ्या आयुष्यात जे चांगले वाईट अनुभव घेतले आहेस ना, आणि त्याची शिकवण तू इतरांना सुद्धा दिली आहेस, त्याचं मोल खूप मोठं आहे बाळ. अरे मी तुला नेहमी सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो. म्हणून बाळा, आजही मला तुला एक मंत्र सांगायचा आहे. अरे बाळ, जरा थांब. तुला काही महत्त्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा गोष्टी मी आज तुला सांगणार आहे. अरे बाळा, आयुष्यात कधी चिंता करू नकोस. माझ्याशी संवाद साध. तुझी सर्व चिंता मिटेल. मी आहे ना तुझ्या सोबत. माझ्या बाळा, तुला कोण म्हणतं की तुझं शिक्षण नाही, तुला ज्ञान नाही? अरे बाळ, तू जीवनात जे अनुभवलं आहेस याची कल्पना तरी आहे का? हे त्याला विचार. तुला तुझं उत्तर मिळेल. जीवनात कसलीही वाईट वेळ येऊ दे, कसल्याही परिस्थितीत तू सकारात्मक बाजूने विचार कर. तुला मार्ग नक्कीच सापडेल. होय, माझ्यावर विश्वास ठेव. बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करा. माझ्या बाळा, तू जरी चुकला असशील ना, तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल, कारण ही आईची माया आहे आणि तुझी फक्त चूक आहे. पण बाळा, तू ही चूक नेहमी करत असशील ना, तर तू माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस. अरे तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन भरकटणार नाही. लक्षात ठेव बाळा, तुला खूप मोठी वाटचाल करायची आहे. रस्ता चुकवून चालणार नाही. अरे तुला आनंदी पाहून मला किती बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही. होय, विश्वास ठेवून बघ. जीवनात तू जे कार्य करत आहेस ते कार्य जर माणुसकीला धरून असेल तर तू चिंता करू नकोस, कारण तुला हात जोडण्याची वेळ येणार नाही. अरे थोडा विचार करून बघ. आजपर्यंत तू किती आव्हानं पार करून इथपर्यंत पोहोचला आहेस. तीच तर खरी तुझी ताकद, खरी तुझी क्षमता आहे बाळ. अरे जीवनात प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस. फक्त बाळा, तू या कष्टाला कधी विसरू नकोस. आयुष्यात प्रत्येक जण तुझ्या बाजूनेच उभा असेल, हा माझा शब्द आहे बाळ. माझ्या बाळा, जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा. मार्ग सापडत नाही म्हणून काय झालं? मी आहे ना तुझ्या पाठीशी मार्ग दाखवायला. अरे तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त माझे नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ना, तो मात्र डगमगू देऊ नकोस. अरे जीवनात चुकत आहेस, ठीक आहे, माणूस तर आहेस ना. पण बाळा, चूक सुधारलीस का? उत्तर जर हो असेल तर तो देवमाणूस असेल. अरे मी पण देवमाणूस आहे असं म्हटलंय, लक्षात ठेव. अरे ती फक्त नावाचा देवमाणूस नव्हे, तर जीवनात तीच चूक पुन्हा पुन्हा करणे
मग काय समजलंस बाळा? बाळा, गमतीची गोष्ट आहे ना, मी तुला जे काही सांगितलं ते समजलं ना? मग मला आनंद आहे. तुझा आनंद तो माझा आनंद आहे. आयुष्यात कितीतरी कठीण परिश्रमानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे बाळ, याची तुला जाणीव आहे ना? मग तू चिंता करू नकोस. अरे, पक्षी प्राण्यांना कधी बघितलंस का शाळेत जाऊन शिक्षण घेताना? नाही ना? मग ते तुझ्यापेक्षाही खूप समजूतदार आहेत. हे कसं आहे सांग बरं मला? निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखाच आहे, फक्त तू त्या नियमांचे किती पालन करतोस हे मात्र महत्त्वाचं आहे. अरे, जीवनात तुझा नम्रपणा आणि सर्वांसाठी ठेवलेला आदर हा खूप किमतीचा आहे. सहजासहजी तो कोणालाच घेता येणार नाही. माझ्या बाळा, तू अडचणीत असो किंवा आनंदात, सतत मुखामध्ये माझं नामस्मरण कर. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. माझं बाळ आयुष्यात खूप प्रगती करत आहे. एक माणूस म्हणून खूप आनंदी आहे. याहूनही दुसरं काय हवं असतं तुझ्या या आईला? जाता जाता मी तुला एवढंच सांगेन, मी पुन्हा परत येणारच आहे. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जीवनात मायेची सावली असते, म्हणूनच प्रत्येक जीव हा सुखी आहे. अरे, जीवनात जर तू प्रत्येकाचे मन जिंकलास तर तू खरा माझा भक्त ठरशील. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.